उदगीर तालुक्यातील ग्रामीण परिसरात ग्रामीण पोलिसांची कुंठणखान्यावर धाड, 6 लोकांवर गुन्हे दाखल। उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील थोड्याच अंतरावर असलेल्या परिसरात कुंठणखान्यावर ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून 8 जणांना ताब्यात घेऊन 6 आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत, तर 2 पीडित महिलेची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे। पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मारवाड कॉलनी सोमनाथपूर परिसरात देह व्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ग्रामीण पोलिसांनी 13 एप्रिल रोज शनिवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास धाड टाकली असता 2 आरोपी महिला, 2 पीडित महिला, 2 पुरुष व 2 अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले। आरोपी महिला व आरोपीची मुलगी यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशाचे आमिष दाखवून देह व्यापारास प्रवृत्त करून घेऊन कुंठणखाना चालवण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊन कुंठणखाना चालवताना मिळून आले। विठ्ठल मारुती केंद्रे, वय 30 वर्ष, राहणार तळ्याचीवाडी, तालुका कंधार। विठ्ठल भगवान नरसिंगे, वय 35 वर्ष, राहणार निळखंड, तालुका औसा व 2 अल्पवयीन मुले वैश्य व्यवसाय करणाऱ्या महिलांना प्रवृत्त करताना मिळून आले। घटनास्थळाच्या 200 मीटरच्या आत सार्वजनिक ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमनाथपूर व महादेव मंदिर आहे, अशा ठिकाणी हा कुंठणखाना सुरू होता। पोलीस उपनिरीक्षक रवी केरबाजी मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विठ्ठल मारुती केंद्रे, विठ्ठल भगवान नरसिंगे, 2 महिला व 2 अल्पवयीन मुले असे एकूण 6 आरोपी विरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरण 208/24 कलम 370 34 भादवीसह कलम 3, 4, 5, 7 अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 अन्वये 13 एप्रिल रोज शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 2 पीडित महिलांची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे। पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक अरविंद पवार हे करीत आहेत। 1 महिन्यापूर्वी ही ग्रामीण पोलिसांनी नाईक चौक येथे कुंठणखान्यावर धाड टाकून कारवाई केली होती।